नमस्कार मित्रांनो. सध्या जर तुम्ही सोन्याचे भाव पाहत असाल तर तुमच्याही काळजाचा ठोका नक्कीच चुकला असेल. कारण सोन्याच्या दराने सध्या बाजारपेठेत सर्वच विक्रम मोडीत काढले आहेत आणि सोन्याचे भाव अशा ऐतिहासिक पातळीवर जाऊन पोहोचले आहेत ज्याचा आपण स्वप्नातही विचार केला नव्हता. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण गेल्या अवघ्या 48 तासांत जळगाव, मुंबई आणि पुण्यासारख्या महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये सोन्याच्या किमतीत प्रतितोळा तब्बल 2600 ते 3000 रुपयांची मोठी उसळी पाहायला मिळाली आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की असं अचानक काय घडलं की दर इतके वाढले? तर यामागे आंतरराष्ट्रीय राजकारणाचे खूप मोठे आणि गुंतागुंतीचे पेच आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर 500% टॅरिफ लावण्याची जी धक्कादायक धमकी दिली आहे, त्यामुळे संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेत एकच घबराट पसरली आहे. विषय एवढ्यावरच थांबत नाही, तर दुसरीकडे अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्यातील तणाव कमालीचा वाढला आहे. व्हेनेझुएला हा तेलाचा मोठा साठा असलेला देश असल्याने तिथल्या अस्थिरतेचा थेट परिणाम जागतिक बाजारपेठेवर आणि सोन्याच्या मागणीवर झाला आहे. जेव्हा जेव्हा जगात युद्धाची परिस्थिती किंवा आर्थिक अनिश्चितता निर्माण होते, तेव्हा जगभरातील मोठे गुंतवणूकदार आपला पैसा शेअर मार्केटमधून काढून सुरक्षित पर्याय म्हणून सोन्यात गुंतवतात. आणि नेमकी हीच गोष्ट आता घडत आहे. आता भारताचा विचार केला तर सध्या मकर संक्रांतीचा मोठा सण अगदी तोंडावर आला आहे. आपल्याकडे मकर संक्रांतीला सोनं लुटण्याची आणि दागिन्यांची खरेदी करण्याची जुनी परंपरा आहे. त्यातच आता लग्नसराईचे मुहूर्तही मोठ्या प्रमाणावर आहेत. पण सामान्य माणसासाठी ही मोठी चिंतेची बाब ठरतीये. सण साजरा करायचा की वाढत्या महागाईशी लढायचं, असा प्रश्न आज सामान्य ग्राहकासमोर उभा आहे. स्थानिक बाजारपेठेत लग्नसराईची ही प्रचंड मागणी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरची ही अस्थिरता, या दोन्ही चाकांवर सोन्याचे भाव आज सुसाट धावत आहेत. तज्ज्ञांचे भाकीत तर आणखीनच धडकी भरवणारे आहे. त्यांच्या मते जर हे जागतिक तणाव लवकर निवळले नाहीत आणि डॉलरच्या तुलनेत आपला रुपया असाच घसरत राहिला, तर 2026च्या पहिल्या महिन्यातच सोनं 1.5 लाखाचा टप्पा सहज पार करू शकते. पण मित्रांनो, या महागाईच्या लाटेत तुमच्या खिशाला नेमकी किती कात्री बसणार आहे? आज सोन्याचा नेमका आकडा कुठे जाऊन थांबलाय? सोन्यासोबतच चांदीच्या दरातही किती हजार रुपयांची वाढ झाली आहे? 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचे आजचे नेमके ताजे दर काय आहेत? हे सर्व आपण आता सविस्तरपणे आणि सोप्या भाषेत समजून घेऊया. मित्रांनो, सध्या मार्केटमध्ये खरी खळबळ कुठे माजली असेल तर ती आहे चांदीच्या बाजारात. चांदीने सध्या जी धूम केली आहे ती पाहून मोठमोठ्या तज्ज्ञांचे हिशोब सुद्धा आता कागदावरच राहिले आहेत. तुम्हाला आठवतंय, अवघ्या 10 दिवस पूर्वी म्हणजेच 1 जानेवारी 2026ला जेव्हा आपण नवीन वर्षाचं स्वागत करत होतो, तेव्हा प्रति किलो चांदीचा भाव 2,35,000 रुपये होता. सर्वांना वाटलं होतं की भाव आता थोडे स्थिर होतील, पण हा तर वादळापूर्वीचा एक छोटासा विश्राम होता. गेल्या 10 दिवसांत जे काही घडलंय ते पाहून खरंच सर्वसामान्यांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. अवघ्या 10 दिवसांत चांदीने तब्बल 25,000 रुपयांची ऐतिहासिक आणि धक्कादायक भरारी घेतली आहे. विचार करा, अवघ्या 10 दिवसांत इतकी मोठी वाढ. आज तर बाजार उघडतात चांदीच्या भावात 10,000 रुपयांची थेट वाढ झाली असून 1 ग्राम चांदी 260 रुपये, 10 ग्राम चांदी 2,600 रुपये आणि किलो चांदीचा दर आता 2,60,000 ते 2,63,000 ऐतिहासिक उच्चांकावर जाऊन पोहोचला आहे. सोनं तर आवाक्याबाहेर गेलंच आहे, पण आता चांदीनेही सामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलंय. आपल्याकडे मकर संक्रांतीला आणि लग्नसराईत चांदीला अनन्यसाधारण महत्त्व असतं. कुणाला गृहप्रवेशासाठी चांदीची वस्तू घ्यायची असते, तर कुणाला लग्नाच्या आहेरासाठी एखादा दागिना. पण सध्याचे दर पाहून हौस करायची की घराचं बजेट सांभाळायचं, असा गंभीर प्रश्न सामान्य माणसासमोर उभा आहे. ही वाढलेली किंमत मध्यमवर्गीयांच्या खिशाला अक्षरशः ओरबाडून काढत आहे. बाजारातली ही अनिश्चितता आणि आंतरराष्ट्रीय तणाव पाहता आता तज्ज्ञही उघडपणे सांगू लागले आहेत की जर ही परिस्थिती अशीच राहिली तर चांदी 3 लाखाचा टप्पा ओलांडायला वेळ लावणार नाही. त्यामुळे मित्रांनो, आजची ही तेजी फक्त आकड्यांचा खेळ नाही, तर तुमच्या आमच्या आर्थिक नियोजनावर झालेला हा मोठा आघात आहे. म्हणूनच चांदी खरेदी करण्यापूर्वी आजचे लेटेस्ट दर नीट तपासा आणि अतिशय सावधगिरीने आपला निर्णय घ्या. बरं, आता वळूया त्या विषयाकडे ज्याने सध्या प्रत्येकाच्या घराघरात चर्चेला उधाण आणलंय. ते म्हणजे आपलं जाडकं सोनं. खरं सांगायचं तर मकर संक्रांतीचा सण अगदी उंबरठ्यावर आला आहे. आपल्या संस्कृतीत संक्रांतीला सोनं खरेदी करणं किंवा सोन्याचे दागिने घालणं हे अतिशय शुभ मानलं जातं. पण आजची परिस्थिती पाहिली ना, तर सण साजरा करण्याच्या आनंदापेक्षा सोन्याच्या किमतींचंच टेन्शन जास्त येऊ लागलंय. तुम्हाला आठवत असेल, 2025 हे पूर्ण वर्ष सोन्याच्या दरासाठी एखाद्या रोलर कोस्टर राईडसारखं होतं. कधी भाव वाढायचे तर कधी थोडे कमी व्हायचे.
आपल्या सर्वांना वाटलं होतं की चला, नवीन वर्ष 2026 उजाडलं की सोन्याचे भाव थोडे तरी खाली येतील आणि सर्वसामान्यांना लग्नसराईसाठी किंवा सणासुदीसाठी थोडासा दिलासा मिळेल. पण मित्रांनो, घडलं मात्र याच्या अगदी उलट. नवीन वर्षाची सुरुवात सुखाची होण्याऐवजी सोन्याच्या किमतींनी थेट रॉकेट पकडलं आहे. आकड्यांकडे नजर टाकली तर अक्षरशः धडकी भरते. अवघ्या 10 दिवस पूर्वी म्हणजेच 1 जानेवारीला जे 24 कॅरेट सोनं 1,35,000 रुपयांच्या आसपास होतं, त्यात आज तब्बल 5,500 रुपयांची मोठी वाढ झाली आहे. म्हणजे विचार करा, फक्त पहिल्या 10 दिवसांतच सोन्याने इतकी मोठी झेप घेतली आहे की स्वस्ताईची सगळी स्वप्न आता धूसर झाली आहेत. गेल्या 7 दिवसांतच प्रतितोळा 4,420 रुपयांची वाढ होणं ही काही सामान्य गोष्ट नाही. सध्याचं बाजारातलं हे चित्र पाहून सामान्य माणसाच्या कपाळावर चिंतेच्या आठ्या आहेत. एकीकडे हाऊस आणि दुसरीकडे खिशाला बसणारी ही कात्री. मागच्याच आठवड्यात 24 कॅरेट सोन्याने 1,42,000चा टप्पा गाठून सर्वांनाच धक्का दिला आहे. जागतिक बाजारातले तणाव आणि डॉलरच्या खेळामुळे सोन्याची ही झळाळी आता सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाऊ लागली आहे. तज्ज्ञ तर आता भीती घालत आहेत की जर हे असंच सुरू राहिलं तर जानेवारी महिना संपता संपता सोनं 1.5 लाखाचा टप्पा सहज ओलांडेल. त्यामुळे मित्रांनो, जर तुम्हीही या संक्रांतीला किंवा येणाऱ्या लग्नसराईसाठी दागिने बनवण्याचा विचार करत असाल तर डोळे झाकून गुंतवणूक करण्यापेक्षा आजचे ताजे भाव नीट समजून घेणं खूप गरजेचं आहे. चला तर मग, वेळ न घालवता आपण जाणून घेऊया की आज तुमच्या शहरात 18, 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे लेटेस्ट दर नेमके काय आहेत. सुरुवातीला पाहूया 18 कॅरेट सोन्याचे दर, जे प्रामुख्याने डायमंड ज्वेलरी आणि हलक्या वजनाच्या दागिन्यांसाठी वापरले जातात. आज 18 कॅरेट सोन्याचा 1 ग्रामचा भाव आहे 10,537 रुपये. 10 ग्रामसाठी आजचा दर आहे 1,05,370 रुपये. तर 100 ग्राम सोन्यासाठी तुम्हाला 10,53,700 रुपये मोजावे लागतील. आता वळूया 22 कॅरेट सोन्याच्या दरांकडे, ज्याचा वापर आपण सर्वजण लग्नसराईचे दागिने घडवण्यासाठी करतो. आज 22 कॅरेट सोन्याचा 1 ग्रामचा भाव आहे 12,878 रुपये. 10 ग्रामसाठी आजचा दर आहे 1,28,780 रुपये. तर 100 ग्राम सोन्यासाठी तुम्हाला 1,28,780 रुपये मोजावे लागतील. शेवटी पाहूया 24 कॅरेट सोन्याचे दर, जे सर्वात शुद्ध सोनं मानलं जातं. आज 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा 1 ग्रामचा भाव आहे 14,049 रुपये. 10 ग्रामसाठी आजचा दर आहे 1,40,490 रुपये. तर 100 ग्राम सोन्यासाठी तुम्हाला 14,04,900 रुपये मोजावे लागतील. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, या दरांमध्ये जीएसटी आणि मेकिंग चार्जेसचा समावेश नाही. प्रत्यक्ष खरेदी करताना तुमच्या लोकल सराफाकडे पक्के दर नक्की तपासून घ्या. मित्रांनो, ज्यांच्या घरी लग्न कार्य आहे त्यांच्यासाठी तज्ज्ञांचा एकच मोलाचा सल्ला आहे: भाव खूप कमी होण्याची वाट बघू नका. त्याऐवजी जेव्हा जेव्हा दरात थोडी घट होईल तेव्हा गरजेनुसार थोडे थोडे सोने खरेदी करत राहा. सध्याची जागतिक परिस्थिती पाहता सोन्याचे जुने स्वस्त दिवस परत येण्याची शक्यता आता खूपच धूसर आहे. तसंच फक्त सोन्यावरच नाही तर चांदीवरही लक्ष ठेवा. वाढत्या मागणीमुळे चांदी तुम्हाला सोन्यापेक्षाही चांगला परतावा देऊ शकते. त्यामुळे सध्याच्या चढउताराला घाबरून न जाता दीर्घकालीन विचार करून शिस्तबद्ध गुंतवणूक सुरू ठेवा. पण लक्षात ठेवा, या व्हिडिओमधील माहिती केवळ तुमच्या अभ्यासासाठी आहे. सोने चांदीचे भाव शेअर बाजाराप्रमाणेच दर मिनिटाला बदलत असतात. त्यामुळे कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी किंवा खरेदी करण्यापूर्वी आपल्या विश्वासातील सराफ पेढीशी किंवा आर्थिक सल्लागाराशी नक्की चर्चा करा. कष्टाचा पैसा विचारपूर्वकच गुंतवा.